पश्चिम बंगालसह इतर राज्यातील निवडणूक निकालानंतर बुलढाण्यात भाजपकडून जल्लोष साजरा करण्यात आला। जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी फटाके आणि ढोलताशांच्या गजरात विजयाचा आनंद व्यक्त केला। बुलढाणा येथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर जोरदार जल्लोष साजरा केला। शिवालयाजवळील पक्ष कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झाले होते। यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली तर ढोल ताशांच्या गजरात परिसर दुमदुमून गेला। कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरवत आणि नाचत गाजत विजयाचा आनंद साजरा केला। यावेळी बोलताना विजयराज शिंदे यांनी हा विजय देशाच्या सुरक्षिततेसाठी आणि जनतेच्या विश्वासाचा कौल असल्याचे सांगितले। भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा जनतेचा विश्वास संपादन केल्याचे त्यांनी नमूद केले। या जल्लोषात पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकूणच निवडणूक निकालानंतर बुलढाण्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। या देशाचे ऋषितुल्य कर्तबगार पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आदरणीय नितीनजी नबी साहेब यांच्या कुशल नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक नेत्रदीपक असा विजय मिळवत पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदा संपूर्ण बहुमतासह सत्ता स्थापन करत आहे। त्याचबरोबर आसाम आणि पॉंडेचेरी या राज्यांमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष स्वबळावरती सत्ता स्थापन करत आहे। त्याबद्दल मी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीनजी नबी साहेब व आमच्या राज्याचे शीर्षस्थ नेते कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांचं बुलढाणा जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो।